आत्ताच त्यांचा एक पाणी नावाचा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आणि त्या चित्रपटाला फिल्मफेअरसारखे 28 पुरस्कार मिळालेले आहेत. तर म्हणजे मी माझ्या मावशीला एकदा सिरियल लिहित होतो मी आणि तिने मला म्हणाली की ती सिरियल मी बघते, मला आवडते. अगं म्हटलं मी मीच लिहित होती. म्हटले को तू लिहितोस? म्हटलं हां मी तू काय लिहितोस त्याच्यात? ते म्हणले अरे ते एवढे मोठी माणसं ते तू लिहिलेलं वाचणार आणि बोलणार. कारण मी नेहमी आत्ता म्हणजे मला असं विचारतात ना की काय सल्ला द्याल, तर मी म्हणतो आमच्या फील्डमध्ये येणारे ना 2 प्रकारचे लोक असतात. एक असतात माहिती असणारे, माझ्यात काय आहे, आणि एक वाटणारे. वाटणाऱ्यांनी येऊ नये. त्यावेळी तर अवताराची गोष्ट, ज्यावेळी झी गौरव अवताराची गोष्ट बेस्ट फिल्म, मला स्क्रीन प्ले डायलॉग स्क्रीन प्ले का स्टोरी स्क्रीन प्ले असं मिळालं होतं अवॉर्ड्स. आणि त्यावेळी फाईटला कोण होतं माझ्या झीलाच, झीचीच फिल्म फॅन्ड्री. अरे बापरे, मोठी फिल्म. हां, आणि दुसरी दुनियादारी. आणि सुबोध होता, सुबोध भावे त्यात आहे. म्हणजे त्याच्यासाठी आम्ही आलो, सुबोध म्हटला. त्यांना एक लोहा म्हणून गाव आहे, तिथे सरकारी हे होतं रेस्ट हाऊस. तर त्या रेस्ट हाऊसमध्ये आम्ही त्याची सोय केली. संध्याकाळी शूट संपल्यावर आम्ही जिथे राहतो तिकडे आला तो गाडीने. म्हटलं तुम्ही इथे राहताय? म्हटलं हो. मग मला काय एकट्याला तिकडे ठेवले? म्हटलं अरे नाही, इकडे AC नाही. अरे कशाला पाहिजे म्हटलं AC. त्याने ताबडतोब सामान मागवून घेतलं, तोही आमच्याबरोबर राहिला. वा. नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपाणी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण जबरदस्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद माझ्या चॅनलला देत आहे. आपला हा प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे, आनंद देणारा आहे. परंतु आपल्याकडून सबस्क्राईब करायचं राहतं आहे, तर आपण हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं हाच एक पाठिंबा देण्याचा महत्त्वाचा भाग असतो. आपण दर आठवड्याला शुक्रवारी वेगवेगळ्या व्यक्तींना, ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला आहे, अशा व्यक्तींना आपण भेटत असतो आणि त्यांच्याशी बोलत असतो. प्रत्येक वेळी वेगळा विषय आणि वेगळी व्यक्ती आपण निवडलेली आहे. आजसुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये जे आलेले आहेत ते माझे मित्र जिवलग दीपक दीक्षित यांचे बंधू आहेत. पण ती त्यांची खरी ओळख नाही. त्यांची ओळख ही एक लेखक आणि दिग्दर्शक अशी आहे. सातारा शहरानं किंवा सातारा जिल्ह्यानं चित्रपटसृष्टीला अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामध्ये नितीन दीक्षित नावाचा एक हिरासुद्धा दिलेला आहे. आत्ताच त्यांचा एक पाणी नावाचा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आणि त्या चित्रपटाला फिल्मफेअरसारखे 28 पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळं नितीन दीक्षितांनी लिहिलेल्या चित्रपटाला 28 पुरस्कार मिळतात, ही सातारकरांसाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. नितीन दीक्षितांचा प्रवास खडतर आहे, आव्हानात्मक आहे, पण त्यांनी खडतर आणि आव्हानात्मक प्रवासातून प्रचंड यश मिळवलेलं आहे. म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपलं साम्राज्य उभं करणारे नितीन दीक्षित हे लेखक म्हणून मोठे आहेतच, पण ज्या काळामध्ये मुंबईला जाऊन करिअर करायची भीती वाटायची लोकांना, की मुंबईला गेलो आणि करिअर झालं नाही तर पुढं काय करायचं, असा प्रश्न ज्यावेळेस मनात यायचा आणि अनेक लोक करिअर करायच्या नादाला लागले नाहीत आणि कसंबसं आपलं जीवन साताऱ्यातच त्यांनी व्यतीत करायचा निर्णय घेतला. अशा लोकांना अपवाद असणारा नितीन दीक्षित नावाचा माणूस आहे हा, की ज्यानं मराठी चित्रपटसृष्टीवर आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. अवताराची गोष्ट नावाचा एक चित्रपट त्यांनी लिहिला, त्यालाही असे प्रचंड पुरस्कार मिळालेले होते. आणि आता पाणी हा गाजलेला चित्रपट आहे. ॲमेझॉन प्राईमवर हा चित्रपट उपलब्धसुद्धा आहे, आपण कधीही जाऊन बघू शकता. आणि एक जिवंत कथेवर त्यांनी तो चित्रपट लिहिलेला आहे. त्या चित्रपटाची गोष्टसुद्धा आपण आज ऐकणार आहोत त्यांच्या तोंडातून. पण त्यांचा प्रवासही आपल्याला जाणून घेता येईल. आणि नितीन दीक्षित आपल्या सातारचे आहेत असं फार सातारा जिल्ह्यातल्या लोकांना माहीत नसेल, कारण प्रसिद्धीपासून बाजूला असलेला, फार प्रसिद्धीच्या नादाला न लागलेला असा हा व्यक्ती आहे. नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. पहिल्यांदा धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल आभार. तर नितीन, तसं मी सुरुवातीला तुमच्या प्रवासाचा दुरून साक्षीदार आहे, दीपकची माझी मैत्री असल्यामुळं. म्हणजे दीपक माझा जिवलग मित्र आहे आणि दीपक बरोबर मी तुमचा प्रवास लांबनं बघितलेला आहे. तर तुम्ही शाळेत असल्यापासून तुम्हाला लिहिण्याचा नाद आहे आणि तो नाद कसा लागला शाळेत असताना? आता ॲक्च्युली शाळेत असल्यापासून लिहिण्याचा नाद नव्हता, पण गोष्टी सांगण्याचा होता. म्हणजे मी चिपळूणकर शाळा, माझी प्राथमिक शाळा 4थी पर्यंतची, तिथे मधल्या सुट्टीत डबा खायला सगळेजण बसायचे. आता माझं घर तसं जवळ होतं, मी घरी जाऊन पण जेवू शकत होतो, पण त्या गोष्टी सांगायला मिळतात म्हणून मी डबा घेऊन यायचो. बरं. आणि त्यावेळी
त्यावेळच्या गोष्टी माझ्या कशा असायच्या, सिनेमाच्या गोष्टी असायच्या. म्हणजे ज्या फिल्म्स बघायचो मी हां त्यावेळी, बच्चनच्या याराना म्हण किंवा ती दोस्ताना, हां राम बलराम, बरं मग त्याच कॅरेक्टर्सना घेऊन, त्याच नटांना घेऊन मी एक सिनेमाची गोष्ट तयार करायचो स्वतःचीच आपली, स्वतः वेगळी. वेगळी हां माझी. मग माझं हे पहिल्यापासून राहिलं की मला ना कुठलीही वाचलेली गोष्ट, बघितलेली गोष्ट सांगायला नाही आवडत. म्हणजे तेच रिपीट करण्यात काय मजा नाही. आपलं स्वतःचं काहीतरी करायचं. तर हे पहिल्यापासूनच होतं माझं. आणि मग त्यावेळी त्या गोष्टी सांगायचो. सगळे मित्र असे कोंडाळं करून आम्ही डबा खाताना मग मी त्या गोष्टी सांगायचो. काल कुठपर्यंत आली गोष्ट हे सगळ्यांच्या लक्षात असायचं, मीच विसरलेलो असायचो, कारण मी पुढचं काहीतरी तयार करत बसलेलो नवीन असायचो. काहीतरी करायचं. त्यामुळे ते लगेच सांगायचे काल इथपर्यंत आली ती, मग तिथून पुढे सुरू करायची गोष्ट. असा तो प्रवास सुरू झाला. म्हणजे त्यावेळी मला काही कळत नव्हतं, म्हणजे मी असं काही पुढे जाऊन साधारण कितवी? तिसरी चौथी. तिसरी चौथी. हो, दुसरी तिसरी चौथी. बरोबर. ह्यात हे 3 वर्ष मी चिपळूण शाळेतल्या आमच्या त्या ग्राउंडवर डबा खायला बसायचो, तेव्हा हे आमचा रोजचा उद्योग असायचा. आणि मग पुढे आनंद इंग्लिश स्कूलमध्ये गेलो 5वी नंतर. तिथे ऑफ पिरियडला आम्हाला मी खरं तर बनकर सर म्हणून होते, आम्हाला एक गणिताला बरं. 5वी ड मध्ये होतो आणि सगळं मुलांचाच वर्ग होता आमचा, एकही मुलगी नव्हती त्या वर्गात. पण ड म्हणजे मग पूर्वी असं अ ब क ड, हां, आम्ही त्यातलेच. हो, त्यातलेच म्हणजे ढ म्हणायच्या ऐवजी ड ड म्हणजे 60-62 ह्याच रेंजमधले 60-62% मधलाच होतो मी. शेवटपर्यंत तसाच राहिलो. त्यात मी कन्सिस्टन्सी ठेवली, पुढे नाही गेलो जास्त. तर म्हणजे हुशार विद्यार्थ्यांना आपला त्रास होऊ नये नको, कशाला उगीच त्रास ना आपला. त्यांच्या स्पर्धेत आपण नको. तर तिथे मग बनकर सर यायचे आणि आम्हाला एक गणित फळ्यावरती लिहून द्यायचे आणि गोष्ट सांगा म्हणून, दीक्षित गोष्ट सांग. मग मी उठून गोष्ट सांगायचो आणि हा 6 महिने रोज मी गोष्ट सांगत होतो. अरे वा. मग दरवेळची गोष्ट नवीन होती? नाही, मी एकच गोष्ट 6 महिने सांगत होतो. बरं. सिंधबादच्या सफरीसारखं त्याच्यावरून प्रेरित होऊन मी कॅरेक्टर तयार केलं होतं आणि मग त्याचा प्रवास आणि त्यात घडणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्या रचून सांगत होतो. बरं बरं. आणि त्यावेळी ना मला सगळे विचारायचे, अरे काय मस्त आहे असं तसं, आणि हे कुठे आहे पुस्तक, कुठे वाचलीस? तर मला त्यावेळी लाज वाटायची की मी केली, हे विश्वास ठेवतील का नाही, त्याला ऑथेंटिकेशन काहीतरी पाहिजे ना. म्हणून मी सांगायचो ना माझ्याकडे पुस्तक एवढं मोठं आहे. तर एकदा असं झालं होतं, माझे मित्र काही दुपारी घरी आले दुपारच्या सुट्टीत जेवणाच्या, आणि अगदी जवळचे मित्र होते, त्यात 1-2-3 असे थोडेसे लांबचे होते. त्यांनी सगळे आम्हाला ते पुस्तक बघायचे. अरे म्हटलं आता आली का पंचायत, ती पुस्तकच हटून बसली. हां, नाही ना, बघ दाखव आम्हाला, दाखव. मी म्हटलं करायचं काय? मग एकदम माझ्या डोक्यात आयडिया आली की आपल्याकडे मृत्युंजय आहे. मृत्युंजय तसं मोठं पुस्तक. मग मी काय केलं, त्यांचं लक्ष नसताना कपाट उघडलं, ते मृत्युंजय असं त्याचं नाव दिसेल असं होतं, ते मी वळवलं फक्त. त्याच्या फक्त साईडची बाजू दिसेल असंच, एक बाजू दिसेल असं ठेवलं आणि नंतर उघडून त्यांना म्हटलं ते पुस्तक आहे. ते म्हटलं आम्हाला बघू नाही. म्हटलं आमच्या बाबांना आवडत नाही पुस्तकाला हात लावलेलं. तर त्यांनी तसं ठेवलं ना, त्यांना कळतं बदललेलं, हात नाही लावायचं. म्हणून मी पटकन बंद करून टाकलं. मग तिथून पुढे प्रश्न मिटले. त्यांनी पुस्तक बघितलं आहे म्हणजे हा कुठलं तरी वाचून सांगतोय आपल्याला. मग आता शाळेतनं कॉलेजपर्यंतचा प्रवास किंवा मग त्यासोबत नाटकांचा प्रवास, हो, अभिनयाचा प्रवास किंवा लेखनाचा प्रवास, दिग्दर्शनाचा प्रवास हा कसा राहिला? आता कसं आहे ना, या क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं हे मला कुठेतरी सबकॉन्शियसमध्ये प्राथमिक शाळेत असल्यापासूनच वाटत होतं. बरं. आपण गोष्टीच सांगायच्या लोकांना, माहीत नाही याच्यात काय काय असतं. त्यावेळी काहीच माहिती नव्हतं. म्हणजे स्क्रीन प्ले असतो. आणि आज जी मुलं व्यावसायिकदृष्ट्या पहिल्या 4वी-5वी पासून किंवा 7वी पासून विचार करतात, तो काळ नव्हता. अरे फक्त दूरदर्शन आणि थिएटर आणि नाटक हे 3च माध्यमं होती. पण दूरदर्शनवरती सिरियल किती असायच्या? 1-2 सिरियल असायच्या, म्हणजे काही नव्हतं. आणि त्यामुळे स्क्रीन प्ले असते, पटकथा असते, डायलॉग्स असतात, त्याचं एक लिहिलं जातं, त्याला एक लेखक असतो, हेही माहिती नव्हतं. सिनेमाला लेखक असतो हे आजही किती जणांना माहिती नाही. तर म्हणजे मी माझ्या मावशीला एकदा सिरियल लिहित होतो मी, आणि तिने मला म्हणाली की ती सिरियल मी बघते, मला आवडते. अगं म्हटलं मीच लिहित होती. म्हटले को तू लिहितोस? म्हटलं हां मी तू काय लिहितोस? त्याच्यात विक्रम गोखले वगैरे असे नट होते.
ते म्हणले अरे ते ते एवढे मोठी माणसं ते तू लिहिलेलं वाचणार आणि बोलणार त्यांना कळत नाही असा समज. कारण आजही कसं असतं, बच्चनचे डायलॉग, Exactly. सुबोध भावेचे डायलॉग, Exactly, हा. म्हणजे हे डायलॉगच ह्यांचेच आहेत. स्वतःचे. त्यांचे, हा. त्याच्या मागे एखादा लेखक असतो, एखादा पटकथाकार असतो, दिग्दर्शक की जो- असतो समोर, एक त्याला दिग्दर्शक सांगणारा. असतो. हे लोकांच्या नाही, लक्षातच नाही, राहत नाही. नाही, ह्या लक्षात. म्हणजे एक प्रकारे आपण जर बघितलं तर लेखक, दिग्दर्शक, पटकथाकार, गायक ह्यांच्यावर सुद्धा अन्याय झाले. झालेलंच आहे, हो. तरी त्यातल्या त्यात गायकांवर मी म्हणेन कमी आहे. कमी कमी हां, कमी प्रमाणात कमी. त्यांना आयडेंटिटी आहे, कारण त्यांचा आवाज जातो. पण लेखक आणि त्यातल्या त्यात लेखक आजही इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम करणारा, सगळ्यात मोठं काम करणारा आणि सगळ्यात कमी प्रसिद्धी आणि सगळ्यात कमी श्रेय मिळणारा जर कोणी असेल तर तो लेखक आहे. लेखक. आता मला सांग की मुंबईला जायचं धाडस आलं कुठनं, की वाऊ आपण जाऊन तिथे यशस्वी होऊ का नाही? कारण तो काळ इतक्या वाहिन्या वगैरे काहीच नव्हतं. संध्याला संधी नव्हती त्यावेळी. संधी अजिबात नव्हती, म्हणजे मोजकीच संधी होती, पण ती सुद्धा फार मोठमोठ्या नावांनी व्यापलेली होती. पण गॉडफादर लागायचंच तुम्हाला, कुणीतरी हवंच बोट धरून तुम्हाला आणणार. मग आपल्याला गॉडफादर होता का? कोण नाही, कोणीच नव्हतं. आता मी माझं सांगतो, मला कळलं होतं की मुंबईला जाण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. इथे काही मला 6 महिने मी रोज अजिंक्य ताऱ्यावर जायचो, सिरियसली. रोज डेली जायचो मी 6 महिने. आणि वर जाऊन हाच विचार करायचो की आपण जाऊया का, आपल्यात आहे का आपल्याला वाटतंय. मी का स्वतःलाच वाटतंय की मी लय हुशार आहे? हां, म्हणजे असा विचार, म्हणजे असं तर नाही वाटत आहे की आपण उगीच स्वतःला काहीतरी समजतोय. कारण मी नेहमी आत्ता म्हणजे मला असं विचारतात ना की काय सल्ला द्याल, तर मी म्हणतो आमच्या फील्डमध्ये येणारे ना 2 प्रकारचे लोक असतात. एक असतात माहिती असणारे, माझ्यात काय आहे, आणि एक वाटणारे. तर वाटणाऱ्यांनी येऊ नये. तुम्ही कन्फर्म करा तुम्हाला माहिती हां आहे माझ्यात, मग या, मग काही प्रॉब्लेम नाही. वेळ लागणार आहे, ते प्रत्येकाच्या याच्यानुसार नशीब म्हणून, नियती म्हणून काय असेल ते त्याच्यानुसार ज्याचं त्याचं. आता बघ ना, नवाजुद्दीन सिद्दीकीसारखा चांगला आहे, कारण आपल्याला किती उशिरा तो त्याच्या वयाच्या 50शीला तो आपल्याला आपण त्याला रिकग्नाईज केलं. हे आहे म्हणजे या इंडस्ट्रीचं. तर मी 6 महिने विचार करत होतो जायचं की नाही. पण तोपर्यंत काय झालं होतं, म्हणजे मी असं आलं मनात आणि निघालो असं नव्हतं झालं. मी इथे थिएटर ॲक्टिव्हिटी करत होतो. 1990ला म्हणजे 10वी झाल्या मी तुषार भद्रे म्हणून आपल्या इथले तुला माहितीच असतील, तर त्याचा एक लेख आला होता महाराष्ट्र टाइम्सला, आणि मी तो वाचला. आणि तेव्हा मला कळलं की साताऱ्यात असं काहीतरी होतं, नाटक बिटक. तोपर्यंत माहितीच नव्हतं. मी माझ्या बाबांना म्हटलं, माझ्या बाबांचा खूप मोठा वाटा आहे. तर बाबांना म्हटलं हो हे असं असं आहे का? म्हटलं काय? बाबा म्हणलं त्या तुला काय करायचं, तुला हे? हां मला करायचं. त्यांनी मला शरद लिमयेंकडे पाठवलं, त्यांचा अद्वैत नावाचा ग्रुप. मग तिथे मी गेलो. मग ते राज्यनाट्यासाठी नाटक बसवत होते शन्ना नवरेंचं. तर मला छाया काय तरी सावली काय नाव आठवत नाही मला नाटक. तर त्या नाटकात ते म्हटले तुझ्यासाठी रोल नाही आहे, तू लहान आहेस, पण मग तू काय करशील? मी म्हटलं तुम्ही सांगाल ते करीन, पण मला करायचं आहे. मग ते म्हटलं तू प्रॉम्प्टिंग कर. त्यावेळी प्रॉम्प्टिंग असायचं, विंगेत उभं राहून डायलॉग सांगायचे. मला ती मजा आली. म्हणजे तो दौरा, त्या ट्रकमधून जाणं, हां तो अनुभव, कोल्हापूरला जाऊन. आणि कोल्हापूरला गंमत काय झाली बघा, कसं म्हणजे काय असेल ते असेल, पण कोल्हापूरला आपलं भोसले केशवराव भोसले नाट्यगृह होतं ते, आत्तामध्ये हे झालं ते. त्या नाट्यगृहात आम्ही दुपारी पोचलो 4 वाजता वगैरे. मी तिथे असंच फिरत होतो, मला काम काहीच नव्हतं, मला प्रॉम्प्टिंग करायचं नाटक सुरू झाल्यावर. आणि संध्याकाळी तिथला कट्टा भरायला लागला. आणि त्या कट्ट्यावर कोण आले? ते राजशेखर, गणपत पाटील, पी सावळाराम, हे 3 जण, सगळे दिग्गज. हो दिग्गज. आणि अजून एक 2-3 जण होते. आणि म्हणजे त्या जुन्या ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातले लोक. आणि राजशेखर त्यावेळी मला अजूनही ते जसंच्या तसं आठवते, सायकलवरून आले होते. आणि ती डबल नळीची सायकल होती, डबल नळीची सायकल. ती आले, त्यांची पर्सनॅलिटी तीच, तो आप तोच. आणि मी अरे म्हटलं हे या लोकांना आपण पडद्यावर पाहिले आणि हे असे इथे बसलेत. मला भीती वाटली एक क्षण की आपण चुकीच्या क्षेत्रात तर नाही ना. म्हटलं अरे या एवढ्या मोठ्या लोकांचं ज्यांचे आपण चाहते आहोत ते असे इथे बसलेत. पण मग त्यांच्याशी गप्पा मारत बसलो. मग गणपत पाटील, हां सर, मग पी सावळारामांची गाणी म्हणजे अप्रतिम गाणी. आणि खूप वेळ मी जवळजवळ तासभर त्यांच्याशी गप्पा मारत होतो. आणि त्यांनी इतकं मस्त मला सांगितलं त्यावेळी, म्हणजे माझ्या मनातली भीती त्यांनी घालवली एक प्रकारे. आणि त्याच्यानंतर मग मला
म्हणजे नियती जी म्हणतो हा, ती ही हीच. की अशी माणसं काय योगायोग ठरवून असेल सुद्धा ना. भेटायचं म्हणलं भेटणार असतं तर नाहीत. भेटली हो, नसती हो. की जी तुझ्या सुरुवातीच्या पहिल्याच पहिल्याच याच्यात मला म्हणजे- त्यांची गाठ पडली आणि ज्यांचं करिअर म्हणजे तसं संपलं होतं संपलं आणि ते रिटायरमेंटचंच आयुष्य जगत होते आणि ते आनंदात होते. मला चुकीच वाटत होतं पण ते मस्त खूप ते enjoy करत समाधानी होते. होते. हां, समाधानी होते का पुढे त्यांचं मला कळलं अद्वैत ग्रुपचं की ते फक्त राज्यनाट्य टू राज्यनाट्य असंच बाकी- करतात. बाकी काय? वर्षभर काय ना. अरे म्हटलं मग वर्षभर काय काय करायचं करायचं आपण. काय करायचं मग बाबांनी परत मग ते रामभाऊ प्रभुणे म्हणून ते हो आता रामभाऊ नुकतेच वारले. आताच नुकतेच वारले नगरपालिकेत. मस्त माणूस होता तो. त्यांच्याकडे पाठवलं. त्यांनी माझी परीक्षाच घेतली त्यावेळी. म्हणजे असं एक छोटीशी परीक्षा घेतली म्हणजे खरंच याला करायचं आहे का हे पडताळून घेतलं आणि मग मला त्यांचा त्यावेळेचा नाट्यासक्त नावाचा ग्रुप होता. शेखर कुलकर्णी हां, शेखर कुलकर्णी. होते. ते एकांकिका बसवत होते त्यावेळी रिंगण नावाची. तिथे मला पाठवलं. मग तिकडे हळूहळू मी त्या ग्रुपमध्ये रुळलो आणि मग पहिला माझा दिग्दर्शक शेखर कुलकर्णी. बरं बरं त्यांच्या हाताखाली मी पहिल्यांदा मॉबमध्ये काम केलं. नंतर एक छोटा रोल पण काम बघून त्यांना आवडलं मग एक छोटा रोल पण दिला. असं करत करत मग युथ फेस्टिवलमध्ये पण मी ॲक्टिव्हिटीज करत होतो कॉलेजमध्ये. म्हणजे 12वीत असतानाच मी FYचं आय कार्ड बनवून कारण ते त्याशिवाय पर्याय मिळायचं. केलं म्हणजे होतं. 3 इडियट मध्ये आमिर खान जसं म्हणतो की कपडे घाला हां. त्या वर्गातले आणि त्या वर्गात जाऊन बसा जेव्हा ओळखतील तेव्हा दुसऱ्या वर्गात जा आपल्या मूळ वर्गात जा. मूळ वर्गात जा आपल्या. तसंच केलं. मग युथ फेस्टिवलला पहिल्या वर्षी त्यावेळी आपल्या इथे कॉलेजमध्ये आजही तसंच असावं. हो आजही तसंच आहे की बाहेरचे लोक येऊन नाटक बसवायचे. बरोबर हे जे ॲक्टिव्हिटी करतात ते येऊन बसवायचे. तर एकदा 2 वर्ष मी केलं आणि एका वर्षी असं झालं की कोणी आमच्याकडे आलंच नाही कॉलेजला. लालबहादूर शास्त्री माझं कॉलेज LBS कोणीच आलं नाही बाहेरचं. याला बोलवलं त्याला बोलवलं पण ते म्हटले नाही कोणी बजेट देत नाहीत काही नाही असं काय प्रॉब्लेम होते. आणि आमचा ग्रुप होता आता म्हटलं आपल्याला करायलाच नाही मिळणार असे सगळ्यांचेच प्रॉब्लेम झाले. मी 5-6 जण होतो. म्हणजे तूच कर ना काहीतरी असं मला त्या मुली ज्या होत्या लग्ना भालेराव आणि आपली सुजाता चव्हाण म्हणून बर त्या दोघी खूप माझ्या मागे लागले की तू कर. माझ्या डोक्यात एक कल्पना सुरू होती काहीतरी. मी म्हटलं असं असं माझ्या डोक्यात. अरे म्हटलं मग कर ना लिही. अरे म्हटलं लिही. म्हटलं चल मी ट्राय करतो. एक सीन लिहिला तो त्यांना वाचून दाखवला. त्यांना आवडला. अरे मस्त आहे म्हणले. मी पूर्ण गोष्ट तयार होती. आजही माझं पूर्ण शेवटपर्यंत गोष्ट तयार झाली. क्लायमॅक्स काय असणार आहे हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी लिहायला बसत नाही. बर म्हणजे आधी डोक्यात गोष्ट तयार होते आणि मग लिहितो. त्याशिवाय मला ते कम्फर्टेबलच वाटत नाही. कुठेच जाणार आहे हेच आपल्याला जर माहीत नाही ना तर मग प्रवासात पुढे पुढे जाता जाता असंही होतं की नाही जरा आपण थोडंसं चेंज करू शेवट मजा येईल असंही होतं. पण एक काहीतरी कन्फर्म हां प्रवास. मग ती पहिली एकांकिका माझी 92 साली मी उलटा पुलटा नावाची युथ फेस्टिवलला केली. तिला खूप उत्तम म्हणजे मला आजही आठवतं शाहूकला मंदिर असं पूर्ण गच्च भरलं होतं आणि असला प्रतिसाद मिळाला. अक्षरशः लोकांनी त्या विद्यार्थ्यांनी मला उचलून नेलं तिथून स्टेजवर. वडील कधी आले होते का बघायला? हो त्याच प्रयोगाला आले होते आणि मी आले होते? हो आई बाबा दोघंही होते. अरे वा. मला खूप भारी वाटलं त्यावेळी. आणि त्यांच्या मला टेन्शन पण होतं कारण मी त्याच्या सिगरेट ओढणार होतो. वडिलांची आईची काय प्रतिक्रिया होती त्यावेळी? खूप म्हणजे डोळ्यात पाणी आलं होतं त्यांच्या. हां पाणी आलं असणार की अरे वा क्या बात आहे. अगदीच त्यांना खूपच आनंद झाला. आणि म्हणजे बाबा कसे ना लहानपणापासून आम्हाला दोघं नाही दादाला आणि मला सगळे आम्ही काहीतरी असं चांगलं पिक्चर आलं की घेऊन जायचे. मुळात तुमचे वडील युनियन लीडर होते नगरपालिकेमध्ये आणि DV पाटलांबरोबर त्यांनी काम केलं खांद्याला खांदा लावून. त्यामुळे एक बेधडकपणा जो वडिलांमध्ये होता ना तो तुमच्यात आलाय असं मला वाटतं की वडिलांमध्ये होतं ना हे करायचं ना चला करायचं हे वाटतंय ना कर चल मी आहे बघतो. ही जी वडिलांची तुमची जी हे होती ना ती तुझ्यात फार आली असं मला उलट वाटतं थोडी कमी आहे अजून यायला हवी होती. तुझे म्हणतो प्रसिद्धीपासून लांब असतं म्हणजे आहे. मला परवा आमचा आपला मित्र सचिन मोठे पण तेच म्हणत होता की तू आता स्वतःचं ब्रँडिंग कर प्रमोशन करायला सुरुवात कर काहीच करत नाही. दुसरी गोष्ट काय माहिती आहे का नितीन तुझ्यात एक चांगला गुण असा आहे की इथं जी साताऱ्यात काही कलाकार निर्माण झाले आणि पुढं गेल्यानंतर त्यांनी मागं कुणाला कुणी त्याला घडवण्यामध्ये वाटचालीत वाटा ठेवला आहे ती माणसं कबूल करत नाही. तो एक गुण तुझ्यात चांगला आहे. पण अरे ते केलंच पाहिजे. ऑफकोर्स केलं पाहिजे कारण तुझ्याविषयी साताऱ्यातल्या कलाकारांना एक अटॅचमेंट आहे. याला नितीनला जरा नितीनचं ब्रँडिंग झालं पाहिजे.
म्हणजे आता इतके पुरस्कार मिळाल्यानंतर सुद्धा तुझं ब्रँडिंग होत नाही, ह्याचं आम्हाला सुद्धा वाईट वाटतं ना. पण हे पहिलेच नाही, धगला तर याच्यापेक्षा म्हणजे हो, हो. 49 पुरस्कार मिळाले धगला सुद्धा. मला. सेम धगचं असंच झालं होतं, सगळीकडे पुरस्कार होते धगला, फक्त झी गौरवला त्यावेळी नव्हते. अवताराची गोष्टला पण असेच 25-26 पुरस्कार मिळाले होते त्यावेळी. तर अवताराची गोष्ट ज्यावेळी झी गौरव, अवताराची गोष्ट बेस्ट फिल्म, मला स्क्रीन प्ले, डायलॉग स्क्रीन प्ले का स्टोरी स्क्रीन प्ले असं मिळालं होतं अवॉर्ड्स. 4 का 5 अवॉर्ड्स मिळाले होते झीमध्ये फक्त. आणि त्यावेळी फाईटला कोण होतं माझ्या झीलाच, झीचीच फिल्म फॅन्ड्री. अरे बापरे, मोठी फिल्म. आणि दुसरी दुनियादारी. दुनियादारी त्यावेळेसची सुपरहिट होती, सुपर डुपर. आणि अवताराची गोष्ट बेस्ट फिल्म ठरली, बेस्ट फिल्म. आणि असंच म्हणजे जसं पाणीचं झालं की सगळ्याच पुरस्कारांमध्ये पाणी एकही अपवाद नाही आहे, सगळीकडे बेस्ट फिल्म ठरली, सगळीकडे. अवताराची गोष्टही तसंच झालं, गौरवपासून फिल्मफेअरपर्यंत, मटा सन्मान, फिल्मफेअर, NDTV, रेडिओ सिटी, सगळीकडे नॅशनल अवॉर्ड तर आहेच. मग आता साताऱ्यातनं जो मुंबईला तू गेलास, तर मुंबईत कुठं राहिलास, काय केलं, राहण्याची व्यवस्था होती का? आता माझे ना मुंबईच्या 2 वाऱ्या झाल्या तशा. म्हणजे एक पहिला अटेम्प्ट झाला, तो कसा, तर तो साधारण 94ला वगैरे आम्ही इथे खजिन्याची विहीर नावाचं नाटक बसवलं होतं. सचिन मोठे, मी, आम्ही नंतर ॲक्टिव्हिटी खूप केल्या. म्हणजे ती एकांकिका झाली, त्यानंतर मी माझा स्वतःचा ग्रुप सुरू केला. मीनवाईल सचिन मोठे सगळं सोडून त्याचं दुकान सांभाळायला साताऱ्यात आला होता, नाटक बिटक सगळं सोडून. पण तो दुबेंचं वर्कशॉप वगैरे करून आला होता. आणि मग आमचे एक नितीन नडे नावाच्या मित्राने आम्ही 8वी 9वी 10वी एका वर्गात होतो, सचिन मोठे. बरं. पण आम्ही कधी एकमेकांशी बोललो नव्हतो त्या 3 वर्षात, आणि त्याच्यानंतरही नाही. जेव्हा तो परत आला तेव्हा नितीन नडेने ओळख करून दिली की हा आपण करतो काहीतरी, तर बघा तुम्ही. आणि मग तो यायला लागला ग्रुपवरती सचिन. मग आम्ही जायचो, तो दुबेजींकडनं जे काही शिकून आला होता ते मला शिकवायचा. व्हॉइस कल्चरची एक्सरसाइज आम्ही अजिंक्य ताऱ्यावर जाऊन करायचो. ते सचिन मोठेचं तुला घडवण्यामध्ये नक्की, डेफिनेटली, शुअर. म्हणजे आमच्या दोघांनीही एकमेकांना घडवण्यामध्ये आमचा वाटा आहे. त्याचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे नंतर माझ्या आयुष्यात, आजपर्यंत आहे, आणि ते पुढेही राहणार आहे. तुम्ही चांगले मित्र पण. हो, खूप चांगले मित्र आहोत. आणि या क्षेत्रामध्ये ना आम्ही साताऱ्यातून एकत्र ॲक्टिव्हिटी केली म्हणूनही आम्ही चांगले मित्र आहोत. आणि आमच्यामध्ये कुठलंच सिक्रेट नसतं, ओपन अगदी. म्हणजे कुणाशी बोलावं असं जेव्हा त्याला वाटतं तेव्हा तो मलाच फोन करतो. माझंही तसंच होतं की काहीतरी आतलं काहीतरी सांगायचं तर त्यालाच भेटतो, त्याच्याशीच बोलतो असं. मग खजिन्याची विहीर केली इथे त्याला, आणि तो मधला एक पिरियड असतो ना रिझल्ट लागण्याचा, तर त्याच्यामध्ये मी मुंबईला गेलो. वर्षा माडगुळकर म्हणून माझ्या ते असे लांबचे नातेवाईक आहेत, त्यांनी आमदार निवासात माझी सोय केली होती. बरोबर. तर तिकडेचे आपल्या मराठवाड्यातलेच कुठले तरी आमदार होते, गायकवाड म्हणून, तर त्यांच्या इथे मी राहायचो मॅजेस्टिकला. आणि त्यावेळी मी खूप स्ट्रगल केला. पण म्हणजे मी केतन मेहतांना तर इतके फोन केले, आणि ते मला त्यांची काहीतरी कुठली तरी फिल्म सुरू होती, ते म्हणायचे की चालेल तू ये भेटायला, करतो. असे कुठून कुठून नंबर मिळवून त्यानंतर म्हणजे हे माझे फेवरेट केतन मेहता त्यावेळेचे दिग्दर्शक. त्यानंतर आपले हे कुंदन शहांच्या ऑफिसला जाऊन आलो होतो मी. त्यांचं त्यावेळी एक फिल्मचं चाललं होतं, त्यांनी मला असंच, पण ते काही जमलं नाही. एकतर मी आपल्याला कसलं, आजही मला फार कपड्याचा सेन्स आहे असं मी नाही म्हणणार, माझी बायको तर कायमच मला शिव्या घालत असते. पण त्यावेळी तर अगदीच रे साताऱ्यातून असंच जायचो मी. आणि ते लोक बघितले की वाटायचं अरे आपलं काहीतरी जरा चुकते. पण कुठे का पैसेच नसायचे जवळ, काहीच. जी इच्छा असली तरी लोक बदलू शकत नव्हतं शकत. पण त्यावेळी गांधी विरुद्ध गांधी नावाचं नाटक सुरू होतं, रिहर्सल चालायची, आणि आपल्या साताऱ्यातले 2 कलाकार त्यात काम करत होते, बाळकृष्ण शिंदे आणि किरण माने. तर त्यांच्यामुळे मी ती रिहर्सल बघायला जायचो. चंद्रकांत कुलकर्णी ते बसवायचे. आणि तिथे मग अतुलशी चांगली मैत्री झाली. अतुल कुलकर्णीशी. किशोर कदम होता, त्या किशोर कदमशी नाही, पण अतुलशी खूप. कारण काय व्हायचं, आम्ही ट्रेनने एकत्रच जायचो. बरोबर. त्यामुळं आमची म्हणजे मला काही नाही, मला आमदार निवासात राहायला तिथे उलटं जायचं असायचं. पण काय आपल्याला काम काय म्हणून त्याच्याबरोबर मी त्याला सांताक्रूजला सोडायला, असे आम्ही सगळेजण जायचो. गप्पा मारत. त्यावेळेस मोबाईल नव्हता, काही नव्हतं, सोशल मीडिया काही नव्हतं. मित्रांबरोबर वेळ घालवणे हीच मोठी. मग पहिला जो ब्रेक मिळाला
एक चांगला जो ब्रेक म्हणतो आपण तो कुणी दिला किंवा कुणी आपण काम दिलं? त्याचं कसं झालं ना, मी नंतर मी परत साताऱ्यात आलो. कारण काय झालं, ते खजिन्याचे वीर फायनलला लागलं नाटक, त्यामुळे मी परत आलो साताऱ्यात आलो. मग ते परत आमचे रिहर्सल, मग फायनलला ते नाटक मी सादर केलं. त्यात मला अभिनयाचं रौप्य पदक मिळालं. अरे वा. नाट्य परिषदेचा एक पुरस्कारही मिळाला त्यावेळी मला. आणि मग थोडं परत रेंगाळलो मी इकडे, कारण ते आमदार निवासातली सोय संपली होती. बरं बरं. अरे म्हटलं आता परत काय करायचं असा प्रश्न होता, राहायचं कुठे असा प्रश्न होता. त्या दरम्यान मधल्या काळात सचिन मोठे मुंबईला गेला. बरं. कारण तो माझ्यापासून प्रेरणा घेतली त्याने आणि तो गेला मुंबईला. आणि तिथे तो पेइंग गेस्ट म्हणून लोअर परेलला राहत होता. बरोबर. आणि तो मध्ये असंच आला होता, तेव्हा त्याने मला एक सांगितलं की सचिन गोस्वामीच्या डोक्यात एक नाटकाचा विषय आहे आणि एक लेखक आहे, मग मी नाव नाही घेत त्याचं, पण तो लिहिणार आहे होता, पण तो काही लिहित नाही आहे वगैरे, तर तू बघ लिहिशील का, तो त्याला पाहिजे लिहून ते नाटक. म्हटलं हां चालेल ठीक आहे बघतो. मी काय साताऱ्यात असताना ते काही झालं नाही माझ्याकडून. नंतर मी मनाचा हिया करून मी मुंबईला गेलो. आता ते मी गेलो सुद्धा कसं की लिटरली म्हणजे एकतर काय म्हणतात, सर्फ एक कफन बांधके असंच म्हणूया आपण. त्याचा ट्रिगर पॉईंट काय होता माहिती आहे, मला नगरपालिकेची नोकरी आली होती. बरं. बाबांनी ती एक टेम्पररी पहिली ऑर्डर असते ना, ती आणली होती काढून. बरं. मी घाबरलो रे. नगरपालिकेत नोकरीला जाण्यापेक्षा मुंबईत करिअर करायला. अरे आपण मी त्यावेळी काय विचार केला की ठीक आहे आपण नोकरी करू, सगळं हे सेटल लाईफ होईल आपलं. पण अक्षरशः मी हाच विचार केला बरं का, अजिबात अतिशयोक्ती नाही याच्यामध्ये, की जर जेव्हा केव्हा आपण शेवटचा श्वास घेऊ आणि त्यावेळी चुकून जर आपण कॉन्शियस असू तर आपल्याला काय वाटेल. बरं. मग हा लेखक असल्यामुळे ही थॉट प्रोसेस झाली कदाचित असेल. म्हटलं नाही आपल्याला आपण सॅटिस्फाय नाही होणार म्हटलं यार, मग एकच लाईफ आहे आपलं आणि त्याच्यात आपल्याला जे करायचं ते सोडून आपण काहीतरी वेगळं करणार नाही. मग मी तडजोड नाकार नाही, मग मी पळालो आणि आईबाबांना सांगितलंही नव्हतं. मी ज्या दिवशी निघणार त्या दिवशी सांगितलं बाबा. काय वडिलांची प्रतिक्रिया? अरे बाबा म्हणले अरे तू नोकरी असं सगळं, पण बाबांचा एक विश्वास होता की नाही मला माहित नाही, पण त्यांचं पहिल्यापासूनच सपोर्टिव्ह भूमिका. अरे 10वी नंतर लिटरली मला त्यांनी जवळ बसवून काय सांगितलं की आता माझी चप्पल तुझ्या पायात आली आहे, आता इथून पुढे तू आणि मी फक्त मित्र असणार, तुला आता तुझ्यावर मी कधी हात उगारणार नाही इथून पुढे. हे त्या असा माणूस होता. आणि माझ्या बाबांची मैत्री माझ्या सगळ्या मित्रांशी माझ्यापेक्षा जास्त होती. मी खुलेपणानं बोलायचे काय चाललंय काय नाही. गप्पिष्ट होते. मी खूप बोललोय ना तुमच्या वडिलांशी. म्हणजे दोन्ही तिन्ही भूमिकेतनं पत्रकार म्हणून, नंतर दीपकचे वडील म्हणून, असं आमचं एकदम चांगलं कम्युनिकेशन वडिलांशी राहिलेले. मग पहिला जो ब्रेक मिळाला तर ते नाटक, मी गेलो मुंबईत, माझी राहायची सोय नव्हती. आणि दिवाळीची सुट्टी म्हणजे दिवाळी झाली, सचिन पण आला होता मोठे त्यावेळी दिवाळीसाठी. आणि मग आम्ही ठरवलं की एकत्रच निघूया. आणि सच्चा मला सारखा विचारत होता कुठं राहणार आहेस. मी उगीच एक मित्र असं नाव सांगितलं, त्याच्याकडे चेंबूरला राहणार आहे वगैरे. आणि मी ठरवलं कुठेही फुटपाथवर राहू, रेल्वे स्टेशनवर राहू, पण आता बस. 3,500 रुपये खिशात होते माझ्या त्यावेळी, ते घेऊन मी निघालो. आणि दिवाळीची गर्दी बसेस ना, रिझर्वेशन नव्हतं. कर्नाटकची एक एस टी, कुर्ल्यापर्यंतची एस टी आम्हाला मिळाली, मागची सीट एकदम शेवटची. बॅगा दणके खात बॅगा म्हणजे पुढे धक्के खायचे असेल त्याची सुरुवातच एसटीतनं चालू झाली. एक्झॅक्टली. म्हणजे प्रतिकात्मक प्रवास. पुढं काय वाढून ठेवलंय इथे एसटीतनं तुम्हाला त्याचे अनुभव मिळायला सुरुवात झाली. आणि निघालो. त्या ह्याच्यात बरं झोपणं शक्यच नव्हतं, कारण झोप लागणंच शक्य नव्हतं. गप्पा आमच्या विचारचक्र म्हणण्यापेक्षा गप्पा. एक शेवटची सीट, दणकी, गर्दी बसमध्ये, त्या ह्याच्यात गप्पांमध्ये सच्याच्या लक्षात आलं की माझी कुठेही राहायची सोय नाही. तो इतक्या शिव्या घातल्या तिने मला, तुला काय अक्कल आहे का, असं असतं का कधी, ही कुठली पद्धत आहे असं. मी म्हटलं बघा आता मी ठरवले मी येणार आहे, मी काय परत जाणार. म्हटलं बरं ठीक आहे बघू आपण. मग दिवाळीच्या सुट्टीला त्याच्याबरोबर, ते पेइंग गेस्ट म्हणूनच राहत होता, त्याच्यासोबत अजून राहत होते दोघेजण. ते यायचे होते गावावरून दिवाळीच्या सुट्टीला गेलेले, ते नोकरीवाले होते. तर मग त्यांनी त्या लँडलेडीला विचारलं, ती पण म्हटली राहू दे त्याला ते येईपर्यंत. मग तिथे राहिलो मी सुरुवातीला. मग तिथून परत आमदार निवास. मग तिथून एक हिंदू कॉलनीमध्ये त्यावेळी जित्या जोशी, आपला जितेंद्र जोशी, नंदू काळे जो CIDचा डिरेक्टर आहे तो,
त्यानंतर आमोद दोशी म्हणून मेकअप चांगला मेकअप बनवतो तो होता. असे 4-5 जणं एक फ्लॅट घेऊन तिथे राहत होते. नंदू काळेच्या ओळखीने मग मी किती महिनाभराच्या बोलीवर गेलो, पण 1.5 महिना राहिलो तिथे मी. तर तिथून मग सचिन गोस्वामीच्या ओळखीने एक सांताक्रूजला एक आश्रम टाईप होतं, म्हणजे ते चालू होतं, NGO होती. त्या NGOचं एक झोपडपट्टी असते, चाळ असते, तिथे एक खोली होती. बरोबर. तिकडं त्या ओळखीने ते म्हणजे आम्हाला पाहिजे कोणीतरी ते राहणार रात्रीचं. तर तिथे असं होतं की फक्त रात्री झोपायचं, सकाळी उठायचं, आवरायचं आणि बाहेर पडायचं. दिवसभर अलाउड नव्हतं तिकडे. मग जवळजवळ तिकडे मी वर्षभर राहिलो. म्हणजे वॉचमन सारखंच एक प्रकार. रात्री आमचं तुम्ही सुरक्षित ठेवायसाठी तुम्ही राहा. म्हणजे तो भीती वाटायची का एकट्याला राहायची? नाही, कधीच नाही. कधीच मी एन्जॉय करतो आज पण. मला अंधार असो उजेड मला काही फरक पडत नाही. आता सगळा हा जो काय प्रवासी संघर्षाचा तर स्थैर्य देणारी गोष्ट कधी घडली की मुंबईत आता स्थैर्य मिळेल? अजूनही नाही ना. मला मी खरं सांगू, मला स्टॅग्नन्सीच आवडत नाही. सतत आव्हान पाहिजे. म्हणजे बुद्धीला चालना एजवर पाहिजे माणूस. लाईफमध्ये मजा तेव्हाच असते की तुम्ही एजवर असता. ते जगणं असतं ना. एकदा तुम्ही नाही तर मग काय रे, बँकेत नोकरी केली काय आणि सेमच झालं ना. बरोबर. आता आर्थिक स्थैर्य म्हणशील तर आर्थिक स्थैर्य. पण आर्थिक स्थैर्य यायला सुद्धा किती वर्ष गेली असते? खूप वर्ष गेली, म्हणजे 15 वर्ष. मग ना आता मी 15 नाही पण 10 वर्ष गेली. 10 वर्ष. म्हणजे नवीन पिढीला जे वाटतं की उद्याच्या उद्या रिझल्ट यावा. नाही रे, नाही. कुठल्याही क्षेत्रात नाही. आणि ठीक आहे, आला तर चांगली गोष्ट आहे, पण नाही ते एखाद्याला मिळू शकतं, नशिबाची साथ वगैरे, पण सगळ्यालाच ते नाही आहे. दुसरी गोष्ट, आता पाणी चित्रपट तुमचा गाजतोय, 28 पुरस्कार मिळाले आहेत. सगळ्याच म्हणजे रिकग्नायझेशन करावं असं झी गौरवपासून फिल्मफेअर, मटा सन्मान, सगळे सन्मान मिळाले. तर पाणीची गोष्ट लिहिण्याची प्रेरणा कुठनं मिळाली किंवा कुणी लिहायला लावली तुम्हाला पाणी? नाही, ते प्रेरणा म्हणजे ते ॲक्च्युली असं झालं होतं, आदिनाथचं मला एकदा फोन आला. आदिनाथ कोठारेचा. आपण जरा एक माझ्या डोक्यात आहे, आपण भेटूया, बसूया. मग आम्ही बसलो होतो, म्हणजे लिटरली आपण बसतो तसे बसलो होतो. आणि मग त्यांनी मला सांगितलं की त्याने मला तो सत्यमेव जयतेचा एपिसोड दाखवला. आमिर खानने त्यात ते आमिर खानने त्याच्यात ते हनुमान केंद्रे आले होते, तो चंक त्याने मला दाखवला. म्हटलं या माणसावरती मला फिल्म करायची डोक्यात आहे. म्हटलं अरे चांगला विषय आहे, म्हटलं बघूया. तर मला असं वाटलं की तो मला लेखन आणि दिग्दर्शन मी करावं अशी त्याची इच्छा आहे. बरं, असं माझं इम्प्रेशन झालं. जेव्हा तो म्हणाला की नाही मला डिरेक्ट करायची आणि मला काम करायचं, म्हटलं अरे मी फक्त लिहायची का? तर तो म्हटला नाही लिहिना. तर तोही माझा चांगला मित्र झालाच होता तोपर्यंत. त्याने खूप आग्रह केला, मग मी तयार झालो. मग रिसर्चसाठी, म्हणजे रिअल स्टोरी होती त्या माणसाच्या. मग नागदरवाडी नावाचं गाव नांदेड जिल्ह्यात. बरं. तिथे मी पहिल्यांदा एकटा गेलो. तिथल्या लोकांशी, म्हणजे हनुमान केंद्रेंशी बोललो, बाकीच्या लोकांशी बोललो. असं करत करत हळूहळू ती गोष्ट डेव्हलप होत गेली. साधारण 1-1.5 वर्ष आम्ही लिहित होतो. मग एक पहिला ड्राफ्ट झाल्यावरती आम्ही झीला ऐकवली. त्यांना पण ती प्रचंड आवडली. त्यांनी काही सजेशन्स केले. नंतर त्यांचं काय झालं मला माहिती नाही, पण नाही, मग म्हणजे ते झालं नाही. मग आम्ही आणखीन एका हिंदीमधल्या अशाच मोठ्या माणसाकडे गेलो होतो. तर मोठा स्टार आहे तो, तर त्याच्याकडे गेलो होतो. आणि त्याचं पाण्याशी खूप जवळचं नातं आहे, म्हणजे त्याच कामाशी. पण त्याच्याकडे गेलो, त्यांनाही प्रचंड आवडले, सगळं झालं. परत त्यांचंही सेम. काय म्हटलं हे होतं काही कळत नाही आहे. शेवटी ती रश्मी कुलकर्णी म्हणून एक आदिनाथच्या मित्रा थ्रू आम्हाला कॉन्टॅक्ट मिळाला. ती पर्पल पेबल्स, म्हणजे जी प्रियांका चोप्राची कंपनी आहे, तिथे ती सगळं बघत होती क्रिएटिव्ह. तिने बोलावलं आम्हाला, आम्ही तिला ऐकवली आणि तिला ती आवडली. तिने लगेचच एक 2-3 दिवसातच मधू चोप्रा, प्रियांका चोप्राची आई, त्या बघतात सगळं, त्यांच्या पुढे रीडिंग ठेवलं. त्यांनाही ती प्रचंड आवडली आणि लगेच पहिल्या त्या 2 रीडिंगमध्येच डन झालं. बरं. आणि लगेच काम सुरूही झालं आमचं. वा. मे महिन्यातच आम्ही त्या उन्हाळ्यात मराठवाड्याच्या 45-48 डिग्रीमध्ये आम्ही शूट करत होतो. मग तुम्ही ॲक्च्युली त्या गावातच जाऊन शूट केलं का? नाही, त्या भागात गेलो. त्या गावात नाही शूट केलं आम्ही, भागात केलं. म्हणजे तो फील यावा असा, उन्हाळ्याची जी तीव्रता आहे. आणि काय होतं ना, ती ॲक्च्युअल घटना होती 2000 सालातली, 2002 वगैरेची, जेव्हा हे झालं 2003 काहीतरी.
आणि आम्ही शूट केलं 17ला. त्यामुळे खूप फरक झाला. बदल घडला होता बदल त्या झाला. गावात. त्यावेळचं ते गाव नव्हतं. मग त्याला साजेस आम्ही एक दुसरं गाव, तांडा होता ॲक्च्युली तो. आम्ही राहिलोय कसे तिथे, हॉटेल नाही, काही नाही, लॉजिंग नाही, काही नाही. मग कुठं राहायचं? ते कॉलेज होतं तिथे बरं कंधारच्या जवळ. तिथे कॉलेज होतं, ते कॉलेजचं हॉस्टेल होतं बरं. आणि सुट्टी असल्यामुळे विद्यार्थी नव्हते तिथे. मग आदिनाथ कोठारे वगैरे हे सुद्धा तुमच्यावर तसेच राहिले? सगळे तसेच राहिले. सगळे? हो, आम्ही सगळे तसेच राहत होतो. त्या म्हणजे रूम, हॉस्टेलच्या रूम जरी कशा असणार. आमच्या मनात काय असतं माहिती आहे का, की हे दिग्दर्शक, लेखक, मग ह्यांना व्हॅनिटी व्हॅनशिवाय व्यवस्थाच नसती. अरे, मराठीत नाही एवढं. नाही ना? नाही होत. म्हणजे आता जिथे काही ठिकाणी असतात, काही मुंबईत शूट आहे, जिथे पॉसिबल आहे, जिथे शक्य आहे, तिथे होतच ते. आता मी आत्ता जी फिल्म केली आपल्या इथे, आता मी समजा हीच फिल्म 15 वर्षापूर्वी केली असती आपल्या बामणोली परिसरात, हो, तर काय होतं, कॉलेज नाही, जंगलच सगळं. हां, सगळं जंगल. तसंच राहिले असतो आम्ही त्यावेळी पण. तसंच तिकडे आम्ही त्या हॉस्टेलच्या रूम्सना कमोड नव्हते, कमोड बसवले. त्यानंतर ACचा संबंधच नव्हता, मग कूलर बसवले प्रत्येक रूमला. अशा आम्ही जवळजवळ 25 रूम्स त्यांच्या ताब्यात घेतल्या होत्या. आणि सुबोध होता, सुबोध भावे त्यात आहे म्हणजे. तर त्याने त्याच्यासाठी आम्ही आलो, सुबोध बिबोध म्हटलं. आणि त्यांना एक लोहा म्हणून गाव आहे, तिथे सरकारी हे होतं, रेस्ट हाऊस. तर त्या रेस्ट हाऊसमध्ये आम्ही त्याची सोय केली होती. तो पहिल्या दिवशी आल्यावरती तिकडे राहिला, मग शूटला आला. संध्याकाळी शूट संपल्यावर आम्ही जिथे राहतो तिकडे आला तो गाडीने. म्हटलं, तुम्ही इथे राहताय? म्हटलं, हो. मग मला काय एकट्याला तिकडे ठेवले? म्हटलं, अरे नाही, इकडे AC नाही. अरे कशाला पाहिजे म्हटलं AC. त्याने ताबडतोब सामान मागवून घेतलं, तोही आमच्याबरोबर राहिला. वा, क्या बात आहे. म्हणजे सुबोध भावे पडद्यावर वागतो तसाच प्रत्यक्षात सुद्धा वागतो असं म्हणायला हरकत नाही. चांगला माणूस. पाणीला ते एवढं यश मिळालं, एवढे पुरस्कार मिळाले, तर पाणीचा पुरस्कार घेताना चेहऱ्यावर जो तुमचा फोटो आहे तो असा की याला जिंकलं काहीतरी असं. म्हणजे हा जो एक 30 वर्षाचा प्रवास आहे किंवा 35 वर्षाचा आपण म्हणू एकूण, तर काहीतरी मी अचीव केले असं ते वाटलं का? तुमचा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे का ते पाणीच्या यशापुरतच आहे? पाणीच्या यशापुरतं आहे की पाणीच्याच यशापुरतं? कारण तोही प्रवास खूप खडतर होता रे. म्हणजे किती आम्ही, म्हणजे 17ला आमची फिल्म शूट झाली आणि ती 25 मध्ये रिलीज झाली. तू विचार कर ना, 8 वर्षाचा तो एक वेगळाच स्ट्रगल आहे. म्हणजे OTT प्लॅटफॉर्म येऊन सुद्धा तुमची फिल्म रिलीज होईल ह्याची शाश्वती देता येत नाही किंवा त्या कंपनीला आवडेल? फिल्म रिलीज करणं काहीच प्रॉब्लेम नसतो. तुमच्याकडे पैसे असेल तुम्ही फिल्म रिलीज करू शकता. ती योग्य पद्धतीनं झाली पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचणं. आता आमचं कसं झालं, रिलीजचाही परत स्ट्रगल आहे. म्हणजे जसा फिल्म होण्याचा एक स्ट्रगल होता, तसं रिलीजसाठी पण सेम. आधी एक मोठी कंपनी करणार होती रिलीज, आणि सगळं आता कॉन्टॅक्ट होणार, साईन होणार, आणि लॉकडाऊन लागलं, त्यामुळे ते थांबलं. लॉकडाऊन नंतर ते म्हणाले की आता हा असा जरा सिरियस विषय आहे की हा आत्ता लोक बघतील का, त्यांना अपील होईल का, असं करत त्यांनी मग टाळाटाळ करायला सुरुवात केली. मग तिथेही असंच झालं की आता चला आपण एक फंड घ्यायचे कुणाकडून तरी आणि आपणच रिलीज करायची. इथपर्यंत सगळं प्रियंका चोप्रा थोडे पण टाकेल, अजून कोणीतरी टाकेल, आणि मग आपणच रिलीज करायची इथपर्यंत आलो. आणि राजश्रीनी फिल्म पाहिली. आशिष मुंडे म्हणून आहेत, राजश्रीचं बघतो मराठीचं सगळं. तो आदिनाथला म्हणाला की एक दिवस दे मला, पण थांब जर, लगेच डील करू नकोस, काही करू नको काही. राजश्रीने बघितली आणि राजश्रीने ती फिल्म जशीच्या तशी घेतली आणि रिलीज केली. आता ती ॲमेझॉनवरती आहे. 35 वर्षाचा प्रवास असा बघितला, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, त्यातला अभिनेता मारला गेला, हां, असं वाटतं का? असं मलाही वाटतं. आणि माझ्या जवळचे जे आहेत ना त्यांना, म्हणजे आदिनाथ तर मला पाणीमध्ये मी काम पण केलं, ते माझी काही अशी इच्छा नव्हती. मी पण स्क्रिप्टिंगपासूनच त्याचं चाललं होतं, कारण मी वाचन करायचो ना, स्क्रिप्ट सगळीच पात्र वाचायचो, त्याचंही वाचायचो, हिरोईनचंही वाचायचो, आणि मी त्या पद्धतीनं वाचत होतो डायलॉग्स. आणि तो म्हणाला नाही नाही, तू एक तरी रोल करायचा. मी बोललो बघ, मी केलं तर उगीच काहीतरी करणार नाही, मग मी हा करेन. तर तो किशोर कदमनी करावा असं त्याच्या डोक्यातून. बरं. तर मी त्याला पटवलं, म्हटलं मी करेन असं. आणि मग ते झालं पाणीमध्ये. आता मी विचार करतोय म्हणजे जरा थोडं की काहीतरी करावं जरा अभिनयाचं पण जरा. आणि शेवट काय माहिती का, तुम्ही ज्या क्षेत्रात आहात तर तुम्हाला पडद्याच्या मागच्या लोकांचं जे काय व्हॅल्युशन व्हायला पाहिजे
ते होत नाही. नाही होत. पडद्याच्या पुढे जो पुढे असतो असतो, हो. त्याचं इतकं व्हॅल्युएशन देखल्या देवाला दंडवतच असतं. तर तो दंडवत आपल्याला सुद्धा मिळाला पाहिजे ना, की कधीतरी देखल्या देवाचा दंडवत सुद्धा आपण घेतला पाहिजे. आणि आपल्याकडे अभिनय क्षमता असताना आपण मागं करायचं. नाही, आता मी ठरवलंय. पुढची वाटचाल कशी राहील मग? नुसती अभिनेता म्हणून राहील का आणि काही पण दिग्दर्शक? मी आता खरं सांगू ना, मी खूप एन्जॉय करते लेखक दिग्दर्शक असणं. म्हणजे आता पूर्वी खूप होतं अभिनयाचं, आणि ह्या क्षेत्रात येताना प्रत्येकाचं पहिलं प्रेम अभिनयच असतं. ऍक्टिंग करायची, लोकांसमोर जायचं, हेच असतं. हे माझंही होतं. मी सुरुवातीला माझ्या नाटकांमध्ये, एकांकिकांमध्ये कामं केलेलीच आहेत. मला अभिनयाचं रौप्य पदक आहे फायनलचं. ते स्पर्धेतलं राज्यनाट्य स्पर्धेतलं, म्हणजे ते तसं कुणालाही मिळत नाही. हां, तर ते आहे माझ्यामध्ये. पण मी एन्जॉय काय करतो जास्त, तर हेच परत तेच गोष्टी सांगणं ते आजही मला आवडतं. हा जो तुमचा सगळा प्रवास आहे, की तुम्ही लिहिताय हे सगळं, पुस्तक लिहावं वगैरे वाटत नाही? अरे काय मनातलं बोललास, मी आता त्याच विचारात आहे. कारण हा जो एक्सपिरियन्स आहे, म्हणजे ह्या गोष्टी जरी सांगितल्या ना, किंवा आम्ही पाणीच्या शूटिंगला गेलो, तिथं हॉस्टेलवर राहत होतो, अगदी त्या अर्थाने, किंवा स्वानुभव, किंवा माझ्या तू जी मूळ आहे की स्वतःची गोष्ट करायची आणि सांगायची. एक्झॅक्टली, मी तेच फक्त विचार करतोय. मला ना, मी अवताराची गोष्ट बघ, माझी लहान मुलाची फिल्म आहे. त्याच्यानंतर आत्ता मी जी केली आहे बेनं, ती पण एका लहान मुलाचीच गोष्ट आहे. मला ना लहान मुलांच्या विश्वात रमायला खूप आवडतं. अरे वा. त्यांच्या भावविश्वात रमायला खूप आवडतं. कारण तो जो इनोसन्स असतो ना, आणि ती जी क्युरिओसिटी असते ना प्रत्येक गोष्टीची, ती पुढे नाही राहत रे. नाही राहत. आणि ही जी पिढी आहे ना आत्ताची, म्हणजे आता तुला एक मुलगी आहे, मला 2 मुली आहेत. मलाही 2 मुली आहेत. तर त्यांच्याकडे जी क्युरिओसिटी आहे ना, ती आपल्याकडे नव्हती. जबरदस्त क्युरिओसिटी, म्हणजे आणि प्रश्न विचारून भांडावून सुटते ही पिढी. प्रश्न, आणि आपल्याला प्रश्नात पाडते. मग अशा वेळेस नितीन दीक्षित सारख्या लेखकानं जर त्यांच्यासाठी काही विचार केला, तर ती पिढी भुकेली. आणि आज त्या मुलांसाठी नाहीये काय, म्हणजे जेवढं आपण म्हणतोय का नाही, म्हणजे आता तुम्हाला पटेल किंवा माझं की सतत अफेअरच्याच गोष्टी सांगून ह्या तुमच्या लेखकांना कंटाळा काय येत नाही? टेलिव्हिजन डेली सोपमध्ये, म्हणजे ही जर लपडं त्याच्याबरोबर, त्याचं लपडं त्याच्याबरोबर, त्याचं लपडं त्याच्याबरोबर, ह्याच्यापासून बाहेर येऊन काहीतरी वेगळं करावं. सोप हा जो प्रकार आहे ना, तो मी केलाय. गरज असते किंवा काहीच काम नसतं. आजच कुणाला तरी म्हणालो की म्हटलं बँकेला ऑक्सिजन मिळावा, म्हणजे आपल्या बँक अकाउंटला ऑक्सिजन मिळावा, याच्यासाठी मी गुदमरतोय. बरोबर आहे, स्वतः. खरंय. ते म्हणजे डेली सोप आहे, आणि ते करावं लागतं. म्हणजे मी, आणि ते मनापासून करतो आपण, प्रामाणिकपणे जे असेल ते. पण डेली सोपचं लिखाण आणि त्याची जी गोष्ट आहे तुझी म्हणतोयस, हे लेखकांचं नसतं, हे चॅनलवाल्यांचं. हे आम्हाला आज असं पाहिजे नाही. त्यांचं म्हणणं असं की ऑडियन्सलाच हे पाहिजे. ऑडियन्सला. मग हे अंडा आधी का कोंबडी आधी असंच आहे. पण एक लक्षात घ्या, ऑडियन्सला पाहिजे म्हणून देत ऑडियन्सला सुद्धा एखादी सवय लावायची असते. हे सुद्धा आजची इंडस्ट्री विसरली. आणि दुसरी गोष्ट काय झाली की आज मुलांसाठी सुद्धा जे येतं आहे त्यामध्ये जो अद्भुत रस असतो की क्युरिओसिटीची वाढली पाहिजे. म्हणजे जी तुम्ही डेली सोपमध्ये वेगळ्या कारणानं वाढवता, आता हे लपडं सापडणार का, अमुक होणार का, त्याच्याऐवजी तीच क्युरिओसिटी तुम्ही मुलांच्या ह्याच्यात सुद्धा वाढवू शकता. अरे बाबा, हे प्रयोग जर केला तर. सगळं माझंच म्हणून तू बोलतोस. ऍक्च्युली मला हे सगळं पटते, हा सगळा विचार बरं मला एकटाच नाही. पण आता हे कधीतरी नितीन केलं पण पाहिजे ना. आता कधी करणार तुम्ही? आम्ही नाही करू शकत रे. नाही, पण एखादा प्रयोग नितीन खरंच नाही करू शकत. टेलिव्हिजन आम्हाला देणारच नाही, करूच देणार नाही. कारण त्यांचं गणित आहे ना, हे पैशाशी, ते प्रॉडक्ट आहे, कला नाही. प्रॉडक्ट आहे. दॅट इज ओनली अ प्रॉडक्ट. जे येतं एक अर्धा तासाचं तुमचं मनोरंजन करताना कचऱ्याच्या डब्यात जातं. बरोबर. ते प्रॉडक्ट चिरंजीवी नाही, अजिबात नाही, ती कला नाही. पण मग आम्हाला नितीन दीक्षित सारख्या व्यक्तीकडनं अपेक्षा आहे की त्यानं काहीतरी चिरंजीवी करावं, असं तुला स्वतःला वाटतं का नाही? आम्हाला जसं तुझ्याबद्दल वाटतं. मी सिनेमा करतो जास्त. माझं रमतो मी त्यात का, तर सिनेमामध्ये मी रमतो याच्यासाठीच की मला हवं ते करायला मिळतं. तिकडे प्रेक्षक थेट प्रेक्षक ठरवतात. मध्ये कुणी नाहीये, चॅनल नाहीये मध्ये ठरवणार. थेट प्रेक्षक ठरवतात. आज कॉर्पोरेटमुळं तेही आले, पण मर्यादा आहेत त्याला. त्यामुळे ते आवडतं. आता मी जे पुस्तक आता म्हणाल लहान मुलांचं ना, माझ्या डोक्यात मी माझ्या मुलींना आणि त्यांच्या मैत्रिणींना अनेक सेम गोष्टी सांगायचं.
आणि मग त्या ऐकायला पुन्हा पुन्हा बाबा नितीन काकांच्या घरी जाऊयात. अरे हो, म्हणजे काय, मला तर विसू काका म्हणतात हा, तिथले विसू सगळे काका साताऱ्यातले. म्हणतात, विसू काका. तर ते ती विशा विसू तर ते विश्वनाथ नाव असलं Original घरचं नाव नाव, घरचं नाव विश्वनाथ आहे. तर त्यांना आम्हाला सोडतच नाही ते. सुट्टीला आम्ही यायचो ना तेव्हा त्या सगळ्या येणार, ती गोष्ट सांग. तर मग त्याच गोष्टींमधून मी त्या परत अगेन मी तयार करून सांगितलेल्या गोष्टी आहेत. तर माझ्या मुलीच मला बऱ्याचदा म्हटल्यात की तू त्या गोष्टी लिही, त्याचं पुस्तक काढ. मी आता सिरियसली त्याच्यावरती विचार करतो. सिरियसली करा, आम्ही आहे साहित्य क्षेत्रात. अरे वा, मग म्हणजे आम्ही काहीतरी तुम्हाला तुमच्या कामाला येऊ. नक्की 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 आहे माझ्या डोक्यात. एक सिरीजच आहे. हां, सिरीजवर विचार करा, आपण त्याच्यावर चर्चा करू, बसू. Yes, yes. आता आमचा जो पॉडकास्टचा वेळ आहे, शेवटच्या टप्प्यात आला, एक शेवटचा प्रश्न विचारतो की पुढच्या पिढीला ह्या क्षेत्रात यायचं असेल तर एक 2-3 गुण त्यांच्याकडे काय असले पाहिजे? एकतर मी मगाशी जे म्हणालो तेच की माझ्यात काय ते हा, पहिलं तर वाटतंय, ते म्हणजे आजूबाजूला तुम्हाला सांगता अरे तू कसला भारी दिसतो, अरे काय याने जाऊ नका, याने हुरळून जाऊ नका, किंवा तू किती मस्त लिहितोस याने हुरळून जाऊ नका. तर मी माझं सांगतो की मी त्याआधी ज्या एकांकिका केल्या त्या नावाजल्या, त्याला बक्षिसं मिळाली, आणि जे मुंबई पुण्यातले जे त्यावेळचे होते करणारे त्यांनी कौतुक केलं. म्हणजे पुण्यामध्ये माझी एकांकिका, आम्ही 3 वर्ष एकांकिका केली. दुसऱ्या वर्षी चित्र असं होतं, भरतनाट्य मंदिरला ती स्पर्धा असायची, सोहम करंडक नावाची. दुसऱ्या वर्षी असं चित्र होतं, थिएटरमध्ये लोक उभे होते आमची एकांकिका म्हणून. तो कॉन्फिडन्स मला मिळाला. तिथे मला कळलं की नाही, हे आहे आपल्या. आणि पुणेकर ज्याला स्वीकारतात त्याला जग स्वीकारत नाही. कारण मी पुण्यात जाऊन आता काम करतोय, मला माहिती नाही कोणालाही स्वीकारत नाही. म्हणजे ते तोंडावर तुमचं वाट लावून टाकतात ते, आणि तिथं उभे राहून बघतायत, म्हणजे कुछ तो दम आहे. तर ते माझ्या तो कॉन्फिडन्स तुम्ही मिळवा. मिळवा. दुसरी गोष्ट, तुमच्यामध्ये आता तर खूप अवघड झाले रे. त्यावेळी आपल्याकडे मोबाईल नव्हतं, इन्स्टंट अशी कुठली गोष्टच नव्हती. आपल्याला जेवायलाही थोडं आईची ती पोळी होईपर्यंत वाट बघायला होती. अशी मोबाईलवरती लगेच स्विग्गी बिग्गी करून नव्हतं मिळत. त्यामुळे इन्स्टंट कुठलीही गोष्ट मिळेल ह्या अपेक्षेने तुम्ही याच्यात येऊ नका. इन्स्टंट प्रसिद्धी, आणि प्रसिद्धीसाठी नका येऊ. निव्वळ प्रसिद्धी, आणि तो आहेच भाग, म्हणजे प्रसिद्धी कोणाला सगळ्यालाच आवडते सगळ्यांना, आणि त्यात काही चूक पण नाही. पण मला म्हणायचं की फक्त त्याच्यासाठी तुमचं स्वतःचं काहीतरी स्टेटमेंट हवं. मला स्वतःला माझ्या आयुष्याला हे करायचंय, द्यायचंय, म्हणून मी हे या क्षेत्रात येतो, हे हवं नक्कीच. आता नितीन दीक्षितांशी आपण 35-40 मिनटं गप्पा मारल्या. नितीन दीक्षितांचा खडतर प्रवास आपण अनुभवला. म्हणजे पडद्यामागचे हिरो नितीन दीक्षित आहेत, अनेक चित्रपटांच्या, अनेक नाटकांच्या, आणि त्यांच्या जीवनावर किंवा त्यांच्या खडतर वाटचालीवर काहीसा प्रकाशझोत टाकण्याचा आपण प्रयत्न केला. नितीन दीक्षितांच्या पाणीला 28 पुरस्कार मिळालेले आहेत. महाराष्ट्राने किंवा मराठी माणसांनी, देशाने तो चित्रपट बघितलेला आहे बऱ्याच लोकांनी. पण आपणही सातारकरांनी नितीन दीक्षितांचा पाणी आवर्जून Amazon प्राईमवर जाऊन बघितला पाहिजे. कारण आपला माणूस हा चित्रपट निर्माण करतोय. नितीन दीक्षितांनी अभिनयसुद्धा केलेला आहे. त्यामुळे अभिनयाला सुद्धा त्यांच्या काय दाद आपण द्या. नितीन दीक्षितांशी आत्ता आपण गप्पा मारल्या पाणीच्या अनुषंगाने. भविष्यातसुद्धा मला असं वाटतं की नितीन दीक्षितांबरोबर आपला काहीसा प्रवास आरसपाणीचा सुद्धा होऊ शकेल. तर नितीन दीक्षितांच्याकडून आपल्याला अनेक गोष्टी भविष्यात ऐकायला मिळू शकतील. आपण भेटत राहू, बोलत राहू. नितीन दीक्षितांनी आज वेळ काढला आणि पॉडकास्टला आमच्या मुलाखत दिली, गप्पा मारल्या, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. पुन्हा एकदा तुमचं मनापासून अभिनंदन नितीन. थँक्यू. खूप मोठे व्हा, सातारकरांचं नाव मोठं करा. थँक्यू. नमस्ते. धन्यवाद.